राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात सरकारने मोठे बदल केलेत. या बदलामुळे आता सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. मात्र विकासाची ही नवी वाट पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी धोक्याची ठरणार का? पाहूयात. नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नागपूर ते गोवा हा प्रवास अवघ्या 8 तासात पूर्ण करण्याचं स्वप्न दाखवणारा शक्तीपीठ महामार्ग आता नव्या मार्गाने धावणार आहे. स्थानिकांचा विरोध आणि पर्यावरणीय मुद्द्यांमुळे सरकारने जुना आराखडा बदलला असून सुधारित नकाशाला मंजुरी दिली आहे. पूर्वी हा मार्ग वर्ध्याच्या पवनार पासून गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत होता. मात्र आता तो दिग्रज, वर्धा ते बांदा, सिंधुदुर्ग असा निश्चित झालाय. या बदलामुळे महामार्गाची लांबी आता 802 किलोमीटरवरून 856.7 किलोमीटरवर झाली आहे. गेळे ते तांबोळीपर्यंतची 8 गावं आता नकाशाबाहेर आहेत. नव्याने समाविष्ट झालेली गावं आहेत सावंतवाडी मधलं केगत, देगवे, बांदा, पडवे आणि माझगाव. नवा मार्ग आजरा चंदगड दोडा मार्ग मार्गे बांदा पत्रादेवी. या प्रकल्पामुळे 21 प्रमुख धार्मिक स्थळं जोडली जाणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. मात्र दुसरीकडे पर्यावरणाचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय. नव्याने समाविष्ट झालेली बहुतांश गावं ही केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केली आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी या पुनर्रेखनांवर तीव्र आक्षेप घेतलाय. हा नवा मार्ग पश्चिम घाटातील अतिसंवेदनशील भागातून जातोय, जिथे किंग कोब्रा, पट्टेरी बाग आणि हत्तींचा वावर आहे. तिथे लाखो झाडांची कत्तल करणं म्हणजे निसर्गाचा विनाश आहे. हा मार्ग पश्चिम घाटासाठी धोक्याची घंटा आहे. एकीकडे दुर्गम भागाला हायवेच्या नकाशावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे निसर्गाची हानी टाळण्याचं मोठं आवाहन प्रशासनासमोर आहे. भूसंपादन आणि स्थानिकांचं पुनर्वसन करताना सरकारला लोकांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ रस्ता नाही, तर तो विकासाचा महामार्ग ठरेल असा दावा सरकार करतंय. पण हा विकास निसर्गाचा बळी देऊन होणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. इथून नेक्स्ट अँकर सुरू होतोय. अकोल्यात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा थरार माजवलाय. रात्री उशिरा एका 24 वर्षीय तरुणाची चाकूने भुसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. इथून व्हिडिओ सुरू होतोय. अकोल्यातील शिवनी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. अभय रवींद्र गवई हा तरुण जेवण करून घराबाहेर पडला असता 3 ते 4 अज्ञातांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. पंचशील किराणा दुकानाजवळ अभयवर पोटात आणि पाठीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत घर गाठण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा मृताच्या वडिलांनी घेतलाय. इथून नेक्स्ट अँकर सुरू होतोय. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हवाई प्रवासादरम्यान सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. भुजबळ यांचे हेलिकॉप्टर चक्क हेलिपॅड ऐवजी पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर कडक ताशेरे ओढलेत. व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेबाबत राज्य शासन इतकी मोठी चूक कशी करू शकतं, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. इथे बाईट लागेल, एंड होईल. इथून नेक्स्ट अँकर सुरू होतोय. अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. शिवनी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र या हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ज्या पद्धतीने भेडा ठोकल्यात ते पाहण्यासारखं आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.